Good morning, student. Today's lecture we will discuss about the anti-tissue drugs. कोणते कोणते अँटीटिश्यू ड्रग प्रेझेंट आहेत. वसा काय, टोलोबाल्सम, तुलसी हे ड्रग आपण अँटीटिश्यू म्हणून आपण यूज करतो. ठीक आहे. अँटीटिश्यू ड्रग्स म्हणजे काय? द एजंट्स विच यूज्ड टू रिलीव्ह ऑर सप्रेस द कफिंग, beneficial in suppressing cough and in decreasing morbidity in respiratory diseases, indicated when cough is painful, unproductive, distressing, exhausting, exacerbate lungs damage. ठीक आहे. एजंट विच यूज रिलीव्ह ऑर सप्रेस द कफ. अँटीटिश्यू म्हणजे असे ड्रग आहेत जे कफला सप्रेस करतात. जे कफ येतं आपल्याला खोकला, ठीक आहे, त्याला आपण काय करा सप्रेस करतात, कमी करतात आणि त्यालाच आपण अँटीटिश्यू ड्रग असे म्हणतो. ठीक आहे. ही डेफिनेशन काय अँटीटिश्यूची? अ ड्रग दॅट सप्रेसेस कफिंग पॉसिबली बाय रिड्युसिंग द ॲक्टिव्हिटी ऑफ द कफ सेंटर इन द ब्रेन. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात जे कफला काय करते, सप्रेस करतात हे ड्रग, त्याला कमी करतात आणि हे जी ॲक्टिव्हिटी होणार आहे कफची त्याला कमी करतात. ठीक आहे. सेंटर ऑफ इन द ब्रेनला हे सिग्नल जातात आणि कफ कमी करतात. ठीक आहे. त्यालाच आपण अँटीटिश्यूज ड्रग. अँटीटिश्यू ड्रगमध्ये कोणते कोणते ड्रग प्रेझेंट असणार आहेत आपण आज बघणार आहोत. वसाका, टोलोबाल्सम, तुलसी. ठीक आहे. अँटीटिश्यू डेफिनेशन: एजंट्स यूज्ड इन द sympathomimetic control of the cough, depress the cough center present in the medulla, also termed an anodyne, cough suppressants and the centrally acting antitissues. ठीक आहे. नेक्स्ट फर्स्ट ड्रग आहे आपला वसाका. ठीक आहे. अर्षा, सिनोनिम काय त्याचे? अर्षा. ठीक आहे. बायोलॉजिकल सोर्सेस काय आहेत त्याचे? कन्सिस्ट ऑफ द फ्रेश ऑर ड्राईड लिव्ज ऑफ अधोटोडा वसाका. ठीक आहे. फॅमिली कोणती आहे? ॲकॅन्थेसिया. जिओग्राफिकल सोर्सेस आपल्या कुठून भेटते वसाका? इंडिया, बुर्मा, म्यानमार, श्रीलंका. नेक्स्ट कलेक्शन अँड कल्टिवेशन. ग्रीन शर्ब ग्रोज इन द लोमे सॉइल, reaches a height of 3 to 8 feet, easily propagated by the stem cutting and stem germination, obtained in all seasons of the year. मॉर्फोलॉजिक कॅरेक्टर्स कोणते त्याचे? लीफ साईज, लेंथ 12 to 20 सेंटीमीटर, वेट 2.5 to 6 सेंटीमीटर, शेप ओव्हेड, मार्जिन एंटायर और स्लाइटली सेरेनेट, व्हेनेशन पायनेट, एपेक्स ॲक्युमिनेट, बेस टॅपरिंग. ओके. मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. सरफेस म्हणजे त्यामध्ये सरफेस, लिफचा सरफेस कसा आहे? ग्लोब्युलस, स्लाइटली पब्सेंट, पेट्रिओल 2 to 8 सेंटीमीटर लॉंग, कलर लाईट ग्रीन, ऑर्डर कॅरेक्टरिस्टिक्स, टेस्ट बिटर. केमिकल कॉन्स्टिट्यूएंट यामध्ये कोणते कोणते केमिकल्स प्रेझेंट आहेत? वसाका कंटेन्स क्विनाझोलिन अल्कोलॉइड्स. मेन अल्कोलॉइड्स आर वॅसिनॉन 6-hydroxyvacin. लीव्ज कंटेन volatile ऑइल्स, बिटेन, वसाकिन. ठीक आहे. हे केमिकल प्रेझेंट आहे. जे युजेस काय आहेत? यूज्ड ॲज अ एक्सपेक्टोरंट, ब्रॉन्चिओडायलेटर, ऑल्सो यूज्ड सिडेटिव्ह, अँटीस्पाझमोडिक, अँटीथेल्मेंटिक म्हणून पण आपण याचा यूज करतो. वॅक्सिन शोज द ऑक्झिटॉसिस, ऑब्रिटिफिशियंट ॲक्शन. लीफ एक्स्ट्रॅक्ट क्युअर्स द डायरिया. डिसेंट्रीमध्ये पण आपण याचा लीफचा एक्स्ट्रॅक्टचा आपण यूज करतो. डायरियासाठी, डिसेंट्रीसाठी पण आपण याचा यूजेस करतो. मेनली कशासाठी यूज करतात वसाका? एक्सपेक्टोरंट आणि ब्रॉन्चिओडायलेटर म्हणून मेनली आपण याचा यूज करतो. सप्रेस, कफला सप्रेस करण्यासाठी, कमी करण्यासाठी, आपण सप्रेस करण्यासाठी आपण याचा यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट कोणता आहे ड्रग? तुलसी. आपण तुलसी बघितलेली आहे. प्रत्येकाच्या घराच्या समोर अंगणामध्ये तुलसीचं असतं झाड. बघितलं आहे ना सगळ्यांनी? ठीक आहे. तुलसीचं सिनोनिम काय? होली बासिल, तुलसी. सिम्पल आपण लक्षात ठेवा, तुलसी. ठीक आहे. बायोलॉजिकल सोर्स काय आहे? लिव्ज ऑफ द अक्युमम सेंटम. फॅमिली काय? लॅबिडेटी. जिओग्राफिकल सोर्सेस कोण आहे? ठीक आहे. कुठं भेटतात? इंडियामध्ये मोस्टली भेटतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स.
लीफ, ठीक आहे. लीफची साईज किती असणार आहे, बघितले ना आपण लीफची साईज, तुळशीची साईज बघितली का, 2 to 5 सेंटीमीटर लॉंग, 1.5 to 3.2 सेंटीमीटर वाईड असणार आहे. टाईप सिम्पल, शेप कसा आहे इलेप्टिक ऑब्लॉंग, ॲक्यूट, कलर कसा आहे ग्रीन, ऑर्डर ॲरोमॅटिक, ठीक आहे. डायग्राममध्ये दिसते बघा तुळशीचं प्लॅन्ट. ठीक आहे. त्याची टेस्ट कशी आहे, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स कोणते आहेत बघा. टेस्ट कशी आहे त्याची, ॲरोमॅटिक, ॲपेक्स ॲक्यूट आहे, मार्जिन एंटायर, ठीक आहे, बेस ऑब्ट्यूस ॲक्यूट, पेटोल सिलेंडर, सरफेस पब्सेंट ऑन द बोथ साईड्स. केमिकल कन्स्टिट्युएंट, यामध्ये कोणते कोणते केमिकल प्रेझेंट असणार आहे तुलसी प्लॅन्टमध्ये. तुलसी कंटेन्स volatile oil. The oil contain about 70% of eugenol, 20% methyl eugenol, beta carotene, carbocarol, cineol, laniol. हे तुलसी प्लॅन्टमध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असणार आहेत. नेक्स्ट आहे कलेक्शन अँड प्रिपरेशन. द लीव्स कंटेन ब्राईट येल्लो कलर्ड अँड प्लेझंट volatile oil. द लीव्स आर फ्लॉवरिंग टॉप्स आर कलेक्टेड, फ्लॉवरिंग टॉप्स घेतो. द ऑइल्स इज एक्स्ट्रॅक्टेड बाय द स्टीम डिस्टिलेशनमध्ये आपण यूज करून त्याचं volatile oil सेपरेट करतो, स्टीम डिस्टिलेशन, ठीक आहे. सांगितलेलं आहे तुम्हाला volatile oilमध्ये. सॉक्युलस ॲपरेटस आपण वापरतो, दिलेलं आहे डायग्रामसहित, ते चेक करा, थेरीमध्ये शिकवलेलं आहे, ठीक आहे. त्याचं आपण volatile oil काढून घेतो, एक्स्ट्रॅक्शन मेथड घेतो, स्टीम डिस्टिलेशन, यामध्ये स्टीम डिस्टिलेशनचा यूज करतो आपण, ठीक आहे. नेक्स्ट आहे युजेस. तुळशी हॅज व्हरायटी ऑफ द ॲक्टिव्हिटीज, ठीक आहे. तुळशी बघितलं आहे आपण, तुळशीचा यूज सगळ्याला माहीत आहे, आपण डेली यूजमध्ये पण आपण यूज करतो त्याचा, ठीक आहे. इट इज हॅज द हायपोग्लायसेमिक, इम्युनोड्युल्युटर, अँटीट्रेस, एनर्जेसिक, अँटीपायरेटिक, अँटी हायपरटेन्सिव्ह, अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटी अल्सर, अँटी ट्युमर ॲक्टिव्हिटीज. भरपूर युजेस आहेत आपल्याकडे तुळशीचा, भरपूर युजेस आपण बघतो ना, ठीक आहे. नेक्स्ट अजून कशासाठी यूज करतो आपण तुळशीचा बघा. द एक्सपेक्टोरंट ॲज CNS डिप्रेसेंट प्रॉपर्टीज आर द रिस्पॉन्सिबल फॉर द अँटीटिस्यू प्रॉपर्टी. मेनली आपण CNS डिप्रेस करण्यासाठी आपण याचा यूज करतो, म्हणजे अँटीटिस्यू म्हणून आपण याचा यूज करतो कफला सप्रेस करण्यासाठी, ठीक आहे. ऑइल शोज द अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी अगेन्स्ट मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस अँड मायक्रोरेसिस पायरोजेनेसमध्ये पण आपण याचा जे ऑइल आपण याचा अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटीसाठी पण आपण याचा यूज करतो तुळशीचा. नेक्स्ट आहे टोलू बाल्सम, ठीक आहे. टोलू बाल्सम आपण, ठीक आहे, हे बघितलं असेल, पेरुसन सुगंधी उठणे बघितलं असेल ना, ठीक आहे. त्यालाच आपण सुगंधी उठणे ते बघता ना, त्यालाच आपण टोलू बाल्सम पण म्हणतो. बायोलॉजिकल सोर्स काय त्याचे, रेझिन ऑप्टेन बाय द इन्सिजन फ्रॉम द ट्रंक ऑफ मायरोझायलन बाल्सम, मायरोझायलन टोलुरीफेरा असं पण म्हणतो त्याला आपण. फॅमिली काय, ल्युमिनेसी. जिओग्राफिकल सोर्सेस कोणते आहेत, कोलंबियाला भेटतं, ठीक आहे. पुन्हा ॲब्ड्युलंट नियर बाय द रिव्हर मंगदानाला अँड द कोट ऑफ सन, ठीक आहे, सॅल्वाडॉर. द नेम ऑफ टोलू डिराइव्ड फ्रॉम द प्लेस नियर बाय कॅटेगुना, ठीक आहे. बाल्सम ऑफ टोलू दिसतं ना, त्याचा प्लांट कसं असतं. मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स, बाल्समचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. नेचर सॉफ्ट असतं, रेझिनस, सेमी सॉलिड मास ऑन स्टँडिंग ट्रन, ठीक आहे. कलर कसा आहे, ॲग्रीडेबल अँड फ्रॅग्रंट. टेस्ट कसा आहे, ॲरोमॅटिक, बाल्समिक, ऑन द चिविंग फ्रॉम प्लास्टिक मासेस. सोल्युबिलिटी, सोल्युबल इन अल्कोहोल, ॲसिटोन अँड क्लोरोफॉर्म अँड पार्टली सोल्युबल इन द कार्बन डायसल्फेट, ठीक आहे. स्टँडर्ड कसं आहे, ॲसिड व्हॅल्यू किती आहे, 100 to 160. रिॲक्शन अल्कोहोलिक सोल्युशन ॲसिडिक टू लिटमस. एस्टर व्हॅल्यू कशी आहे, 40 to 95. सॅफोनिफिकेशन व्हॅल्यू किती आहे, 170 to 230. लॉस ऑफ ड्राईंग नॉट मोर दॅन 4%. अल्कोहोल इन्सोल्युबल मॅटर कसं आहे, नॉट मोर दॅन 5%. केमिकल कॉन्स्टिट्युएंट, यामध्ये कोणते कोणते केमिकल प्रेझेंट आहेत. मेजर कॉन्स्टिट्युएंट कोणते आहेत, रेझिन 80% प्रेझेंट असणार. फ्री सिनॅमिक ॲसिड कंटेन्स फ्री बेन्झोइक ॲसिड. रेझिन अल्कोहोल्स कंबाइंड विथ द ॲसिड. टोलोरेझिनो टॅनॉल. टोलू बाल्सम ऑइल कंपोज्ड ऑफ द कोणते कोणते कंपोज असतात, फेलोड्रिन, बेन्झेन बेन्झोनेट, बेन्झेन सिनॅमेट, व्हॅनिलिन, युजेनॉल,
ठीक आहे. हे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट यामध्ये प्रेझेंट असणार आहे. याचे आयडेंटिफिकेशन टेस्ट कोणते आहेत? स्टार्टिंगला 90% अल्कोहोलिक सोल्युशन घ्यायचं आहे, ॲडेड टू FeCl3 सोल्युशन आणि इट गिव्स द ग्रीन कलर. ठीक आहे. सेकंड टेस्ट कोणती आहे? 1 ग्राम टोलू बाल्सम टेकन. पहिल्यांदा आपल्याला 1 ग्राम टोलू बाल्सम घ्यायचं आहे, ॲडेड टू 5 ml वॉटर. त्याला बॉईल करायचं आहे, फिल्टर करायचं आहे अँड द KMnO4 अँड हीट करायचे. ठीक आहे. ऑर्डर ऑफ बेन्झोआल्डिहाइड. नेक्स्ट आहे युजेस. आपण कशासाठी याचा यूज करतो? यूज्ड अँड अँटीसेप्टिक म्हणून यूज करतो, स्टिम्युलंट म्हणून यूज करतो, एक्सपेक्टोरंट म्हणून यूज करतो याचा. इन्ग्रेडियंट ऑफ द कफ मिक्सचर, टोलू बाल्सम सिरप. ठीक आहे. टोलू बाल्सम टिंचर. इथेनॉलिक एक्स्ट्रॅक्ट हॅज द अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी. इथेनॉलिक एक्स्ट्रॅक्ट कशासाठी यूज करतो? अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटीसाठी आपण याचा यूज करतो अगेन्स्ट फॉर द मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस कशामध्ये आहे? TB. ठीक आहे. TB म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला? TB झालं आहे का कधी? बघितलं आहे कधी डिसीज? ऐकलं असेल ना तुम्ही TB. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमुळं TB हा रोग होतो, डिसीज होतो. ठीक आहे. त्याच्या अगेन्स्टमध्ये पण आपण याचा यूज करू शकतो. ठीक आहे. ऑइल ऑफ द टोलू बाल्सम इज यूज्ड इन परफ्युम्स, कॉस्मेटिक्स, सोप्स अँड कॉन्फेक्शनरीजमध्ये पण आपण याचा यूज करू शकतो. ठीक आहे. हे झालं अँटीट्युसिव ड्रग्स. ठीक आहे. नेक्स्ट आपण ड्रग बघूया. नेक्स्ट ड्रग कोणता आहे? अँटीरोमॅटिक ड्रग्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण कोणते ड्रग बघायचे? त्याच्यामध्ये आपण गुगुळ, कोल्चिकम हे ड्रग आपण याच्यामध्ये यूज करणार आहोत. अँटीरोमॅटिकमध्ये ड्रग्ज यूज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ रुमॅटिझमसाठी आपण ट्रीटमेंटसाठी आपण याचा यूज करतो. ठीक आहे. रुमॅटिझम इज कॅरेक्टराइज्ड बाय काय होतं? इन्क्रीज द लेवल ऑफ युरिक ॲसिड इन द ब्लड. लेवल इंक्रीज करतात, युरिक ॲसिड इन ब्लडमध्ये इंक्रीज करतात. रिकरंट अटॅक्स ऑफ द इन्फ्लॅमेशन ऑफ द जॉईंट्स ड्यू टू डिपोजिशन करतात. ठीक आहे. मोनोसोडियम युरेट क्रिस्टल्स इन द कार्टिलेज अँड टेंडॉन्स. ठीक आहे. नेक्स्ट सिम्टम्स काय त्याचे रुमॅटिझमचे? स्पॉन्टेनियस पेन होतं, स्पॉन्टेनियस पेन होणार आहे. ऑफ्टेन द सिव्हिअर बट द लास्टिंग फॉर फ्यू डेज. द पेन मे बी प्रिस्क्रिप्टेड बाय द इंजुरी जिथं झाली तिथं आपल्याला पेन होणार आहे. ठीक आहे. अनकॉस्टमॅटिक एक्झरसाइज, जास्त एक्झरसाइज केली असेल. ठीक आहे. ॲप्लिकेशन ऑफ द प्रेशर टू द रिजन, जी रिजनला आपल्याला लागलेलं आहे तिथं प्रेशर निर्माण होऊ शकतो ॲप्लिकेशन केल्यामुळे आपल्या त्यामध्ये. ठीक आहे. त्यासाठी आपण कोणते ड्रग क्रिएट करण्यासाठी, अँटी रोमॅटिक नीट करण्यासाठी आपण कोणते ड्रग वापरतो? फर्स्ट आहे गुगुळ. ठीक आहे. इंडियन सिनोनिम इंडियन बेडुलिनम ट्री. त्याला आपण गुगुळ पण असं म्हणतो. ठीक आहे. बायोलॉजिकल सोर्सेस कोणते आहेत? ओलिओगम रेझिन फ्रॉम द बार्क ऑफ कॉमिफोरिया मुकुल. कॉमिफोरिया मुकुल असं पण म्हणतो याला. ठीक आहे. फॅमिली बुर्सेरेसिया. ठीक आहे. जिओग्राफिकल सोर्सेस कोणते त्याचे? इंडियामध्ये भेटते, अरेबिया, बांगलादेश, पाकिस्तान. ठीक आहे. इंडिया इज ग्रोन. इंडियामध्ये कुठे भेटतात? राजस्थान, हैदराबाद, मध्य प्रदेश, आसाम आणि कर्नाटका या ठिकाणी पण आपल्याला भेटू शकते जिओग्राफिकल सोर्सेस. ठीक आहे. नेक्स्ट आहे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. ते मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स कोणते आहेत? रेझिन ऑकर्स ॲज द व्हेरिमिक्युलर राउंडेड मासेस और टेअर्स, नियरली ट्रान्सपरंट, मॉइस्ट, ॲसिड when the fresh, burns in the fire, melts in sun. गुगल ट्री. त्यांना गुगल ट्री कसं असतं? ठीक आहे. डायग्राम दिलेले आहे. नेक्स्ट आहे मॉर्फोलॉजी कॅरेक्टर्स कोणते आहेत? त्याचे कलर कसे आहेत? गोल्डन, पेल येल्लो, ब्राऊन और डल ब्राऊन. ठीक आहे. हे त्याचे कलर्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे त्याचे ऑर्डर. फ्रॅग्नंट, बाल्समिक. टेस्ट कशी आहे? बिटर अँड अरोमॅटिक. त्याची सोल्युबिलिटी पार्टली सोल्युबल इन अल्कोहोल अँड नॉट हॉट इथाइल ॲसिटेट. यामध्ये सोल्युबल होतं. केमिकल कॉन्स्टिट्यूएंट यामध्ये कोणते केमिकल प्रेझेंट आहेत? इट क्लासिफाय द ओलिओगम रेझिन. ठीक आहे. सांगितलेलं आहे ओलिओगम रेझिन म्हणजे काय असतं त्यामध्ये प्रेझेंट आहे ना लक्षात सगळ्यांच्या. ठीक आहे. त्यामध्ये फर्स्ट रेझिन 58% असणार आहे. कंटेन्स स्टेरॉइड्स, गुगुलोस्टेरॉइड्स फर्स्ट, सेकंड अँड थर्ड.
अँड गुगलोस्टेरॉन्स झेड अँड गुगलोस्टेरॉन ई. ठीक आहे, याच्यामध्ये केमिकल प्रेझेंट असणार आहेत. गम कंटेन पेंटोसेन पेंटोसेस फ्युरल हे केमिकल कस्ट आहेत यामध्ये प्रेझेंट आहेत. नेक्स्ट आहेत एसेन्शियल ऑइल कंटेन 90 कंपाउंड्स मायरेसिन डायमेरेसिन पॉलिमेरेसिन्स कार्योफेलेरिन. ठीक आहे, अदर कॉन्स्टिट्यूएंट कोणते कोणते आहेत? सेसामाइन लिग्नॅन डेरिव्हेटिव्ज कोलेस्टेरॉल बीटा सिस्टोडेरॉल फॉरेजिन इम्प्युरिटीज 4 to 6% प्रेझेंट असणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे युजेस गुगल कुठं आपण यूज करतो. त्याच्यामध्ये गुगल इज हॅविंग द व्हरायटी ऑफ द ॲक्टिव्हिटीज used in osteoarthritis, frozen shoulders, and atherosclerosis, hemiplegia, infective hepatitis, dental infection साठी पण आपण याचा यूज करतो. सिग्निफिकंट अँटी साठी पण आपण यूज करतो. डायरेटिक, अँटी हायपरटेन्सिव्ह, अँटीरोमॅटिक, स्टोमॅच. ठीक आहे, अँटी फर्टिलिटी ॲक्टिव्हिटीसाठी पण याचा आपण यूज करतो. हायपोलिपिडेमिकमध्ये पण आपण याचा यूज करतो. ठीक आहे, गुगलचा. नेक्स्ट यूज्ड ॲज द ॲस्ट्रिंजंट कार्मिनेटिव्ह एक्सपेक्टोरंट यासाठी पण आपण याचा यूज करतो. ठीक आहे, प्रोफायलॅक्सिस इन हार्ट अटॅक्स अँड स्ट्रोकसाठी पण यूज्ड इन द न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स हे फेवर ॲनेमिया सिफ्लेसिस थायरॉइड डिसऑर्डर अँटीपास्मोडिकसाठी पण आपण याचा यूज करतो. यूज्ड इन एसेन्शियल्स ऑफ द स्टिक्स. ठीक आहे, यासाठी आपण याचा गुगलचा आपण यूज करतो. ठीक आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघणार आहोत कोलचिकम. ठीक आहे, कोलचिकमचे हे डायग्राम आहे. कोलचिकम फ्लावर दिसते ना सगळ्याला. सिनोनिम मेडिओ सॅफ्रॉन सीड वाईल्ड सॅफ्रॉन ॲथोमन क्रोसेस. ठीक आहे, आपण याला याचे सिनोनिम आहेत. बायोलॉजिकल सोर्सेस कोणते आहेत? ड्राईड राईप सीड अँड कॉर्म्स ऑफ कोलचिकम ॲथोथेमेनॉल नाही तर कोलचिकम ल्युटियम असं पण आपण याला कोलचिकम ठीक आहे म्हणू शकतो. हे आहे ते बायोलॉजिकल सोर्सेस. फॅमिली लिलियासी. जिओग्राफिकल सोर्सेस कोणते आहेत? हे युरोपियन कंट्रीजमध्ये भेटतात. ठीक आहे, इंडियन फाउंड वेस्ट हिमालयाज अँड काश्मीर रिजनमध्ये पण आपल्याला मिळून जातील कोलचिकम. नेक्स्ट आहे कलेक्शन अँड प्रिपरेशन. इन युरोपियन अँड जम्मू काश्मीर इट प्रोपंगेटेड बाय द सीड्स शोईंग ऑफ द सीड्स ॲट द अल्टिट्यूड ऑफ द 1000 ते 3000 मीटर. सीडलिंग ठीक आहे, त्याच्यामध्ये करताना ट्रान्सप्लेटेड ऑफ द ओपन फील्ड्स अँड डिस्टन्स ऑफ 1 मीटर ठेवायचं डिस्टन्स. ठीक आहे, प्लांट्स. नंतर आहे फ्रूट्स कलेक्टेड बिफोर द डिजेनेशन. डार्क सीड्स आर सेपरेटेड प्रोड्यूस्ड अँड ग्रेटेड. ठीक आहे, कोम्स अँड आयसोलेटेड. कोम्स अँड सिलिकेट ट्रान्सवर्सली अँड ड्राईड बिलो द 65 डिग्री सेल्सिअसला ड्राईड करायचं आहे आपल्याला. मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स कोणते आहेत त्याचे? सीड्सचे साईज किती आहे? 2 to 3 mm डायमीटर. टेस्ट बिटर ॲक्राइड. ऑर्डर नॉन ऑर्डर. व्हेरी हार्ड अँड हॅव रेडिश ब्राऊन टेस्ट. हॅव अ प्रोजेक्शन ॲट द हेलम अँड डेव्हलप द स्ट्रोफॉइड. मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स ठीक आहे, याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स कोणते आहेत? कोम्सचे साईज 2 to 3 cm डायमीटर. शेप रेनिफॉर्म अँड ओव्हेट अँड शॉर्ट फीचर. टेस्ट कशी आहे? बिटर टेस्ट. ऑर्डर कशी आहे? नॉन ऑर्डर. ड्राईड कोलचिकम. ड्राईड डायग्राम दिलेला आहे शेजारी दिसते ना, ड्राईड कोलचिकम. केमिकल कन्स्टिट्यूएंटमध्ये कोणते कोणते केमिकल प्रेझेंट आहे? कंटेन्स द अमायनो अल्कोलाइड्स कॉल्चिसिन ठीक आहे, डेमेकॉलिसिन कोरेसिन. द अल्कोलाइड्स कंटेन ट्रोफोलिन सायक्लोहेप्टारिन ऑलिओवन रिंग स्ट्रक्चर. ठीक आहे, सीड्स कंटेन 0.8% कॉल्चिसिन. कॉम्स कंटेन 0.6% कॉल्चिसिन. 0.6% कॉल्चिसिन कशामध्ये प्रेझेंट असणार? कॉम्समध्ये. आणि सीड्समध्ये 0.8% कॉल्चिसिन प्रेझेंट असणार आहे. ऑन एक्सपोजर टू द UV लाईट कॉल्चिसिन चेंजेस टू द ल्युमिनिकोलिचिसिन. ठीक आहे, केमिकल टेस्ट कोणते कोणते आहेत बघा? ड्रग ॲडेड 60 to 70% H2SO4 और HCl. दोन्हीपैकी आपण 60% आपल्याला H2SO4 टाकायचं आहे ड्रगमध्ये ॲड करायचं आहे. आणि त्याचा कलर कोणता भेटणार आहे? येलो कलर ड्यू टू कोलचिकम. त्यामध्ये ड्यू टू कोलचिकम प्रेझेंट आहे. कोलचिसिन प्रेझेंट आहे जर येलो कलर आला तर. आणि अल्कोहोल
सोल्युशन ऑफ द कोल्चिसिन ॲडेड द FeCl टू रेड कलर. ठीक आहे, रेड कलर भेटणार आपल्याला. याचे युजेस काय आहेत? पेसिफिक फॉर द ट्रीटमेंट ऑफ गोट अँड रुमॅटिझम. डिमोकॉलिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट द एपिडर्मल कॅन्सर. एपिडर्मल कॅन्सरमध्ये यूज करतो, इफेक्टिव्ह आहे. अँड मायलॉइड ल्युकेमिया. ठीक आहे. कॉल्चिसिन इज यूज्ड टू द इंड्यूस द पॉलिपॉलाइट. ठीक आहे. यूज द हॉर्टिकल्चर अँड कल्टिवेशन ऑफ द मेडिसिनल प्लांट्स. ठीक आहे. हे आपण काय बघितलं? अँटीरुमॅटिक ड्रग्स. त्यामध्ये कोणते कोणते ड्रग बघितले आपण? गुगुळ आणि कॉल्चिकम. हे जे पूर्ण सिनोनिम, बायोलॉजिकल सोर्स, पूर्ण त्याचे जे जिओग्राफिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्यूट, युजेस सगळं पूर्ण तुम्हाला नोट्समध्ये लिहून काढायचं आहे. नेक्स्ट आपण ड्रग बघूया. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत अँटील्युप्रेटिक्स. अँटील्युप्रेटिक्समध्ये आपण कोणते? चावलमोगरा ऑइल आपण बघणार आहोत. ठीक आहे. चावलमोगरा ऑइल काय करणार आहे? हे सप्रेस करते कोणाला? मायकोबॅक्टेरियम लेप्रेला. लेप्रेसी झाली आहे त्याला, लेप्रेसी जी झालेली आहे त्याला कमी करण्यासाठी आपण याचा यूज करतो. कशाचा? चावलमोगरा ऑइलचा. अँटीलेप्रेटिक्स म्हणून आपण पण या ड्रगचा आपण यूज करतो, चावलमोगरा ऑइलचा. ठीक आहे. मग लेप्रेसी दिसते ना, लेप्रेसी कशा प्रकारे डायग्राम दिलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट मायकोबॅक्टेरियम लिप्रे. ठीक आहे. स्ट्रॉंगली ॲसिड, फास्ट, रॉड शेप्ड असतात. ऑल्सो नोन ॲज हॅन्सन्स डिसीज. ठीक आहे. ऑल्सो नोन ॲज आपण याला काय म्हणतो? हॅन्सन डिसीज. आफ्टर द सायंटिस्ट हू डिस्कवर्ड. कधी डिस्कवर केले? कुणी केले? यम लेप्रे यांनी 1873ला या सायंटिस्टनं डिस्कवर केलेला आहे. लॉंग इन्क्युबेशन पिरियड किती त्याचा? 3 to 5 years. प्रायमरली अफेक्ट द सुपरफेशियल टिश्यू. कशावर अफेक्ट करतात? सुपरफेशियल टिश्यूवर अफेक्ट करतात ते पहिल्यांदा लेप्रेसी. नंतर स्पेशली द स्किन, स्पेशली आपल्या कुठं? स्किनवर करतात. आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीमवर पहिल्यांदा हे काय करतात? अफेक्ट करतात ते लेप्रेसी. ठीक आहे. नेक्स्ट, अ लेप्रेसी पेशंट इज समवन हू हॅज अ स्किन पॅचेस. स्किनवर असे पॅचेस येतात. ठीक आहे. पुन्हा पॅचेस विथ द डेफिनाईट लॉस ऑफ सेन्सेशन. जिथं असे पॅचेस आले शरीरावर, असे पॅचेस येतात लिप्रेसी. ज्यावेळेस एखाद्या पेशंटला ज्याला लिप्रेसी झालेली आहे त्याला काय होतात? असे पॅचेस येतात अंगावर, पॅचेस. आणि त्याला काय होतं? लॉस ऑफ सेन्सेशन. त्याला लॉस ऑफ सेन्सेशन म्हणजे त्याला सेन्सेशन होत नाही. ठीक आहे. ज्या पार्टला त्याला पॅचेस आले तिथं जर तुम्ही सुई पण गुपसली तरी त्याला काय जाणवणार नाही? सेन्सेशन, लॉस ऑफ सेन्सेशन. लक्षात येईल? लेप्रेसी पॅचेस कॅन बी पेल और रेडिश और कॉपर कलर्ड. कोणत्या ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात? पेल कलर किंवा रेडिश कलरमध्ये किंवा कॉपर कलरमध्ये प्रेझेंट असतात पॅचेस. बॉडीवरती येतात पॅचेस. कॅन बी फ्लॅट और रेज्ड. डू नॉट इच. त्याला खाजू शकत नाही. डू नॉट इच. युजली डू नॉट हर्ट. लॅक सेन्सेशन टू हिट, टच और पेन. त्याला आपण हिट केलं, टच केलं किंवा पेन झालं तरी त्याला सेन्सेशन होणार नाही. कॅन बी अपियर एनिवेअर. ओके. दिसतात पॅचेस बॉडीच्या पाठीमागे आलेत बघा. पॅचेस दिसतात का? चट्टे म्हणतात आपण त्याला. येते का लक्षात? दिसतात बघा, इथं डायग्राममध्ये दिलेले आहेत पॅचेस. असं शरीरावर स्किनवर येऊ शकतात. ठीक आहे. एखाद्यास बघितलं असेल जे लेप्रेसी झालेले आहेत पेशंटला, त्याचे असे बोटं झडतात, बोटं असे गळून पडतात, बोटं दिसतात ना डायग्राममध्ये दिलेले आहेत लेप्रेसी झालेल्या पेशंटचे. ठीक आहे. ह्या टाईपमध्ये असं स्किनला पॅचेस ते पडतात. ठीक आहे. या टाईपमध्ये. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण अँटी लेप्रेटिक्ससाठी आपण कोणता ड्रग यूज करतो? चावलमोगरा ऑइल. ठीक आहे. त्याच्यामध्ये सिनोनिम काय? हॅन्डिनोकार्पस ऑइल. ठीक आहे. बायोलॉजिकल सोर्स फिक्स्ड ऑइल फ्रॉम द सीड्स ऑफ हॅन्डिनोकार्पस एन्थेलेमिंट्रिका अँड हॅन्डिनोकार्पस हेट्रोफेलिया फॅमिली फ्लॅक्युरेटेसिया. ठीक आहे. जिओग्राफिकल सोर्स आहे आपण कशा भेटतात आपल्याला? थायलंडमध्ये, श्रीलंकामध्ये, बांगलादेशमध्ये आणि ईस्ट इंडियामध्ये, आसाम किंवा मध्ये आपल्याला हा मिळून जाईल चावलमोगरा ऑइल. ठीक आहे. डायग्राम दिसते ना तुम्हाला? प्रिपरेशन. सीड्स सब ओव्हिड, ऑप्टिव्स अँड अँग्युलर 2 सेंटीमीटर लेंथमध्ये प्रेझेंट असतात. कंटेन 40 to 45 फिक्स्ड ऑइल प्रेझेंट असणार आहे त्यामध्ये. ग्रॅज्युएटेड इन द मशीन. डिकोरेक्टेड हायड्रोक्युलिक प्रेस्ड. हायड्रोक्युलिक प्रेस करतो आपण, ऑइल काढतो, फिल्टर करतो. येल्लो ऑइल
येलो ऑइल कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर अँड ॲक्युरेट टेस्ट. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर असणार आहे त्याचं येलो ऑइलमध्ये आपल्याला मिळून जाणार आहे चाऊर मोगरा ऑइल. स्टँडर्ड्स काय तर ॲसिड व्हॅल्यू किती असणार त्याची, नॉट लेस दॅन 30. सॅफोनिफिकेशन व्हॅल्यू किती असणार आहे, 195 to 213 एवढी त्याची सॅफोनिफिकेशन व्हॅल्यू असणार आहे. आयोडीन व्हॅल्यू 93 to 104 असणार आहे आयोडीन व्हॅल्यू. नेक्स्ट आहे केमिकल कन्स्टिट्युएंट. त्यामध्ये कोणते केमिकल कन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहेत, एस्टर्स ऑफ अंडरस्टँड फॅटी ॲसिड ऑफ चाउलमोग्रिक ॲसिड 27% चाउलमोग्रिक ॲसिड प्रेझेंट असणार आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट हायड्रोनोकार्पिक ॲसिड 48% प्रेझेंट असणार आहे. ग्लायसेराइड्स और पॅल्मेटिक ॲसिड यामध्ये प्रेझेंट असणार आहे. युजेस कशासाठी यूज करतो आपण, द unsaturated fatty acids having strong bactericidal effects against the Mycobacterium leprae, Mycobacterium tuberculosis आणि Mycobacterium lepraceसाठी पण आपण याचा यूज करतो. ठीक आहे, बॅक्टेरियल इफेक्ट दाखवतात, बॅक्टेरियाला स्ट्रॉंग बॅक्टेरियल इफेक्ट असतो याचा. ठीक आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस TB प्रेझेंट असते आणि मायकोबॅक्टेरियम लेप्रे हे लेप्रेसीमध्ये प्रेझेंट असणार आहे बॅक्टेरिया. लक्षात येते, कन्फ्यूज व्हायचं नाही. युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस. ठीक आहे, ट्युबरक्युलोसिस म्हणजे TBसाठी पण आपण याचा युजफुल ट्रीटमेंटसाठी आपण याला यूज करतो. कोणता, चाऊर मोगरा ऑइलचा. लक्षात आहे, TBसाठी. नेक्स्ट आहे लेप्रेससाठी पण यूज करतो, ट्युबरक्युलोसिस लेप्रेसी, रुमॅटिझम. आणि कशासाठी, फक्त फॉर एक्सटर्नल यूज ओनली. एक्सटर्नल म्हणजे बाहेरच्या पार्टवर, स्किनवरती आपण याचा एक्सटर्नली पार्टवर आपण याचा यूज करतो ओनली. लक्षात येते. स्टोरेज अँड सबस्टिट्युएंट्स. स्टोरेज कुठं करतो, स्टोअर्ड इन द क्लोज कंटेनर्स इन कूल प्लेस अँड प्रोटेक्ट फ्रॉम सनलाईट. ठीक आहे, लाईटपासून प्रोटेक्ट करतो आपण आणि त्याला कूल प्लेसमध्ये ठेवतो. द सबस्टिट्युएंट कुठले आहेत, वाईडली सबस्टिट्युएंट बाय द हायड्रोनोकार्पस व्हेटिना, हायड्रोकार्पस ॲलिपिन हे त्याचे सबस्टिट्युएंट प्रेझेंट आहेत. ठीक आहे, हे होता कोणता ड्रग होता, अँटी लेप्रोटिक. यामध्ये कोणता ड्रग पाहिला आपण, चाऊल मोगरा ऑइल. ठीक आहे, नेक्स्ट ड्रग आपण बघूया. ठीक आहे, नेक्स्ट आहे अँटीडायबेटिक्स. ठीक आहे, अँटीडायबेटिक्स ह्याच्यामध्ये कोणते कोणते ड्रग आपण बघायचे आहेत ते बघा. पेट्रोकार्पस जिम्नोमिया हे आपण ड्रग यामध्ये आपण यूज करणार आहोत. डायबिटीज माहिती आहे ना सगळ्याला, डायबिटीज म्हणजे काय असते. ठीक आहे, अँटीडायबेटिक डेफिनेशन काय बघा अँटीडायबेटिक्सची. The substances used in the treatment of diabetes are known as anti-diabetes. जे डायबिटीसच्या ट्रीटमेंट म्हणजे डायबिटीसला नीट करण्यासाठी, ट्रीटमेंट करण्यासाठी आपण जे ड्रग यूज करतो, जे सबस्टन्सेस यूज करतो त्याला आपण अँटीडायबिटीज असं म्हणतो, डायबिटीजला ट्रीट करण्यासाठी. ठीक आहे, डायबिटीज म्हणजे काय, इनॅबिलिटी ऑफ द बॉडी टू युटिलाइज द ग्लुकोज ड्यू टू द फेल्युअर ऑफ पॅन्क्रियास टू सिक्रेट इन्सुलिन इन सफिशियंट क्वांटिटी. डायबिटीज म्हणजे काय आधी लक्षात घ्या, ज्यावेळेस बॉडीमध्ये ग्लुकोजची लेवल वाढते. ठीक आहे, बॉडीमध्ये ग्लुकोज तयार होतं का, मग ज्यावेळेस ग्लुकोज सगळ्यात जास्त प्रमाणात ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस काय होतं, पॅन्क्रियामधून इन्सुलिन तयार होत असतं आपल्या बॉडीमध्येच. बॉडीमध्ये काय तयार होतं, पॅन्क्रियासपासून इन्सुलिन तयार होतं. मग ते इन्सुलिनचं प्रमाण आणि ग्लुकोजचं प्रमाण सेम असलं पाहिजे बॉडीमध्ये. ठीक आहे, जर इन्सुलिन पॅन्क्रियास जर फेल झालं समज पॅन्क्रियास आणि त्यातून जर इन्सुलिन जर सिक्रेटच नाही झालं तर काय होणार आहे, जे ग्लुकोज आपण जे अन्न खाणार आहोत जे त्यापासून काय तयार होणार आहे, ग्लुकोज तयार होणार. मग ते ग्लुकोजचं प्रमाण बॉडीमध्ये सगळ्यात जास्त वाढणार आहे, त्यामुळे त्याला डायबिटीज होतं. लक्षात यायले ना. मग त्यावेळेस काय करतात, आपण बघितलं असेल हॉस्पिटलमध्ये आपण डॉक्टर ते काय करतात, इन्सुलिनचे इंजेक्शन पण देतात. बघितले ना, इंजेक्शन पण प्रेझेंट आहेत इन्सुलिनचे. ज्यावेळेस आपण इन्सुलिन बॉडीमध्ये इंजेक्ट केले की त्यानंतर काय होतं, ग्लुकोजची लेवल कमी होणार आहे. डायबिटीज पेशंटला आपण देतो, तुम्ही बघा चेक करा, ज्याला डायबिटीज झाले त्यांना आपण इन्सुलिन देतो, इंजेक्शननुसार पण देऊ शकतो. ठीक आहे, नाही तर त्याला टॅबलेट पण देऊ शकतो. पण आपण इंजेक्शनमध्ये इन्सुलिन प्रेझेंट असतं, ते आपण इंजेक्ट केलं ते डायरेक्टली ब्लडमध्ये जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जी ग्लुकोजची लेवल जास्त आहे त्याला कमी करतं नंतर. ठीक आहे, लक्षात येईल ना. असे ड्रग अँटीडायबिटीज म्हणजे असे ड्रग की जी डायबिटीजला ट्रीट करतात, त्याला आपण अँटीडायबिटीज असं म्हणतो. सिम्पलमध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामध्ये आपण कोणता ड्रग पाहतो, पहिला ड्रग आहे पेट्रोकार्पस. त्याचं सिनोनिम काय, इंडियन क्विनो ट्री बिजासेल. बायोलॉजिकल सोर्स कोणता आहे, कन्सिस्ट ऑफ द ड्राईड ज्युसेस ऑफ द प्लांट ऑब्टेन्ड बाय मेकिंग
vertical incision on the stem. पेट्रोकार्पस मार्सोपियम ठीक आहे. ते फॅमिली कोणते ल्युमिनेसी ठीक आहे. पेट्रोकार्पसची जिओग्राफिकल सोर्सेस कोणते आहेत ठीक आहे. डायग्राममध्ये दिलेले आहे पेट्रोकार्पस कसे दिसतात ना डायग्राममध्ये चेक करा ठीक आहे. जिओग्राफिकल सोर्सेस कुठे आहेत कुठून भेटतात आपल्याला फाउंड इन इंडिया गुजरात केरळ मध्य प्रदेश यूपी ठीक आहे ओरिसा आसाम कर्नाटकामध्ये आपल्याला पेट्रोकार्पस भेटणार आहेत. नेक्स्ट आहे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स कोणते त्याचे कलर कसे आहे रुबी रेड ऑर्डरलेस टेस्ट ॲस्टिंजंट साईज 3 to 5 10 mm ग्रॅन्युलर्समध्ये प्रेझेंट असतात. शेप अँग्युलर ग्रेन्स. केमिकल कॉन्स्टिट्युएंट कोणते कोणते केमिकल ह्यामध्ये प्रेझेंट आहेत क्युनोटॉनिक ॲसिड क्युनोरेड क्युनोइन पायरोकॅटेचिन रेझिन अँड गॅलिक ॲसिड ह्याच्यामध्ये केमिकल प्रेझेंट असणार केमिकल कॉन्स्टिट्युएंट. नेक्स्ट आहे केमिकल टेस्ट कोणते कोणते आहेत पहिल्यांदा ड्रग सोल्युशन घ्यायचं टेकन इन ड्रग सोल्युशन ॲडेड द फेरस सल्फेट अँड इट गिव्स द ग्रीन कलर. सेकंड टेस्ट आहे ड्रग सोल्युशन ॲडेड पोटॅशियम हायड्रॉक्साईड इट गिव्स द व्हायलेट कलर. ड्रग सोल्युशन ॲडेड मिनरल ॲसिड इट गिव्स द प्रेसिपिटेटेड ठीक आहे. हे झालं पेट्रोकार्पसच्या केमिकल टेस्ट ठीक आहे. त्याचे युजेस काय आहेत पेट्रोकार्पसचे अँटी डायबिटिक्ससाठी आपण यूज करतो मोस्टली ॲस्ट्रिजनसाठी अँटी डायरियलसाठी पण यूज करतो टू द कंट्रोल द पॅसिव्ह हेमोरॉजेस इन द ट्रीटमेंट ऑफ टूथ के इन डाईंग टॅनिंग अँड प्रिंटिंग ठीक आहे. लक्षात येईल ना मोस्टली आपण कशासाठी यूज करतो अँटी डायबिटिक्ससाठी ॲस्ट्रिजनसाठी अँड अँटी डायरियलसाठी आपण याचा यूज करतो. नेक्स्ट आहे जिम्नेमिया. नेक्स्ट ड्रग कोणता आहे जिम्नेमिया सिनोनिम काय गुदमोर ठीक आहे. बायो सोर्स कोणता आहे कन्सिस्ट ऑफ द लीव्ज ऑफ जिम्नेमिया सॅल्वेस्टेरिया. फॅमिली काय आहे ॲस्लोपिडेसिया ठीक आहे. नेक्स्ट काय आहे जिओग्राफिकल सोर्सेस काय मेनली फाउंड इन इंडियामध्ये मोस्टली फाउंड होतं. त्याचे ऑर्गॅनिक कॅरेक्टर्स कोणते आहेत कलर कसा आहे ग्रीन कलर डायग्राममध्ये दिलेला आहे बघा जिम्नेमिया दिसते ना कलर कसा आहे ग्रीन. ऑर्डर कशी आहे प्लिझंट अँड ॲरोमॅटिक. टेस्ट कशी आहे टेस्टलेस असणार आहे ठीक आहे. त्याच्यामध्ये साईज कशी आहे 3 to 5 into 1 to 2 सेंटीमीटर असणार आहे साईज. शेप इलेप्टिक और ओव्हेड ॲक्युएट. केमिकल कॉन्स्टिट्युएंट यामध्ये कोणते कोणते केमिकल प्रेझेंट असणार आहेत हेंट्रियाकोनायटिन पेनॅट्रिॲसिटोनी पेटेलिन अल्फा अँड बीटा क्लोरोफाईल्स रेझिन टार्टरिक ॲसिड याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत केमिकल कॉन्स्टिट्युएंट. त्यामध्ये अजून कोणते कोणते प्रेझेंट असणार आहे फॉर्मिक ॲसिड ब्युटॅरिक ॲसिड म्युसिलेज एनॉसिटॉल डिक्युरेक्टॉल जिम्नेरिक ॲसिड अँथ्रोक्विनॉन डेरिव्हेटिव्ज यामध्ये प्रेझेंट असणार केमिकल कॉन्स्टिट्युएंटमध्ये यामध्ये ठीक आहे. जिम्नेमध्ये स्टँडर्ड काय आहे स्टँडर्ड्स ॲशचं काय नॉट मोर दॅन 11.5% वेट बाय वेट. ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये नॉट मोर दॅन 5.5% वेट बाय वेट. अल्कोहोल सोल्युबल एक्सटेट काय असणार आहे स्टँडर्ड नॉट मोर दॅन 12% वेट बाय वेट. केमिकल टेस्ट काय जिम्नेमियाच्या डायल्यूट सोल्युशन ॲनेस्थेसिस स्पीड टेस्ट बर्ड्स ठीक आहे. शेक द लीव्स विथ द वॉटर इट गिव्स द copious form which on addition of the dilute hydrochloric acid forms the voluminous precipitate ठीक आहे. नेक्स्ट युजेस काय त्याचे अँटी डायबिटीससाठी आपण यूज करतो स्टिम्युलंट्स आहे इन्सुलिन सिक्रेशन जे इन्सुलिन सिक्रेशन होणार आहे पँक्रियाजमध्ये त्याला स्टिम्युलेट करण्यासाठी आपण म्हणजे त्यातून इन्सुलिन तयार करण्यासाठी पँक्रियाजला स्टिम्युलेट करून त्यातून इन्सुलिन सिक्रेशन होण्यासाठी आपण ह्याचा जिम्नेमियाचा यूज करतो अँटी डायबिटिक्समध्ये ठीक आहे. स्टिम्युलंट स्टमॅक लॅक्झेटिव्ह डायरेटिकसाठी पण आपण याचा यूज करतो. या सबस्टिट्युएंट काय जिम्नेमिया हिस्टोमिया ठीक आहे. लक्षात आलं आपण हे ड्रग पाहिलेत काय बघितलं आपण अँटी डायबेटिक्स ड्रग लक्षात आलं अँटी डायबेटिक्स ड्रग्स कोणते आहेत पेट्रोकार्पस हे काय अँड जिम्नोमिया हे ड्रग आपण अँटी डायबेटिक्समध्ये बघितलेले आहेत ठीक आहे. लक्षात येते ठीक आहे. आपण नेक्स्ट ड्रग बघूया ठीक आहे. नेक्स्ट ड्रग आपण बघणार आहोत डायरेटिक ड्रग्स बघणार आहोत आपण यामध्ये ठीक आहे. आपण डायरेटिक
म्हणजे असे ड्रग्स इंक्रीजेस द फ्लो ऑफ युरिन, काय करतात, इंक्रीज करतात फ्लो ऑफ युरिन. हे ड्रग काय करतात, युरिनचा फ्लो वाढवतात. त्यामध्ये एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड जे प्रेझेंट असणार आहे बॉडीमध्ये ते त्यासोबत फ्लूइडसोबत म्हणजे युरिनसोबत निघून जाणार, बाहेर पडणार. ठीक आहे, असे ड्रग तिथे इन्क्रीज करतात युरिन फ्लोसाठी. त्याचे मेन इंट्रोडक्शन बघा. आर द ड्रग्स दॅट इंड्युसेस अ स्टेट ऑफ इन्क्रीज द युरिन फ्लो. ठीक आहे, लक्षात आले ना. आर इनहिबिशन करतात रिनल आयन ट्रान्सपोर्ट्स दॅट डिक्रीज द रिअब्सॉर्प्शन ऑफ सोडियम Na at different sites in the nephron such as Na, sodium and other ions enter the urine in greater than normal amorphous along with the water. ठीक आहे, इनहिबिशन करतात. त्यामध्ये युजेस ऑफ डाययुरेटिक्स, काय युजेस आहेत त्याचे, डिसऑर्डर्स इन्व्हॉल्विंग ॲबनॉर्मल फ्लूइड रिटेन्शन, ॲबनॉर्मल फ्लूइड जे आहे रिटेन्शन करतात. आणि ट्रीटमेंट ऑफ द हायपरटेन्शनच्या ट्रीटमेंटसाठी पण आपण यूज करू शकतो. डाययुरेटिक क्लासेस म्हणजे ह्याच्यामध्ये कोणते कोणते ड्रग्स आहेत आणि साईट ऑफ ॲक्शन. ठीक आहे, कोणते ड्रग्स आहेत आणि कोणत्या साईट ऑफ ॲक्शनवर हे होतात, ॲक्शन देतात. ठीक आहे, कार्बोनिक अनहायड्रस इनहिबिटरवर. ठीक आहे, PCT, लूप डाययुरेटिक्स, असेंडिंग PLH, थायझाइड डाययुरेटिक्स, DCT, पोटॅशियम स्पेअरिंग डाययुरेटिक्स, कलेक्टिंग ट्यूब्युल्स, ऑस्मोटिक डाययुरेटिक्स, ऑल एरियाज इन द नेफ्रॉन. ठीक आहे, हे झाले क्लासेस. डाययुरेटिक्स इथं डायग्राम दिलेले आहे. ठीक आहे, आणि कार्बोनिक अनहायड्रॉस इनिबिटरमध्ये एक्झाम्पल कोणते आहेत, ॲसिटोनोझोलामाइड दिसत ना, HCO3 दिसते ना. ठीक आहे, दिलेले आहेत. लूप डाययुरेटिक्स कुठं आहे, त्यामध्ये कोणते एक्झाम्पल आहेत, फ्युरोसेमाइड आहे. ठीक आहे, थायोझाइड्स आहेत, क्लोरोथायोझाइड्स म्हणून एक्झाम्पल आपण त्यासाठी यूज करतो. सोडियम बाहेर येते दिसते ना, Cl आणि सोडियम दिसतात ना. ठीक आहे, नंतर आहे स्पारिंग, पोटॅशियम स्पारिंग दिसतात का, स्पायनोलॅक्टोन दिसतात का, स्पायनोलॅक्टोन एक्झाम्पल आपण यासाठी यूज करतो. सोडियम बाहेर येतं, पोटॅशियम मध्ये जातो आहे, दिसतं ना. हे साईड्स ऑफ ॲक्शन आहे. ठीक आहे, डाययुरेटिकमध्ये. डेफिनेशन ऑफ डाययुरेटिक्स आता सांगितल्याप्रमाणे, डाययुरेटिक्स आर इन्क्रीज द एक्सक्रेशन ऑफ द युरिन स्पेशली इन द ECF म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड. म्हणजे डाययुरेटिक इन्क्रीज करतात एक्सक्रेशन म्हणजे युरिनचा फ्लो वाढवतात आणि एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड जे प्रेझेंट आहे बॉडीमध्ये एक्स्ट्रा ते सेल्युलर फ्लूइड काय करतात, बाहेर टाकतात बॉडीच्या युरिनतर्फे. ठीक आहे, क्लिनिकली युजफुल डाययुरेटिक्स इन्क्रीज द एक्सक्रेशन ऑफ सोडियम आयन देअर बाय द डिक्रीजिंग द रिअब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर अँड सोल्यूट्स नोन ॲज द डाययुरेटिक रेझोनन्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते असे ड्रग वापरतो की ते डाययुरेटिकमध्ये कोणते कोणते ड्रग वापरतो ते इन्क्रीज द फ्लो ऑफ युरिन. त्यासाठी आपण कोणतं वापरतो, गोखरू. ठीक आहे, फर्स्ट ड्रग आहे गोखरू, दिसते ना गोखरू प्लॅन्ट कसा आहे डायग्राममध्ये बघा. नेक्स्ट आहे गोखरूचे सिनोनिम, छोटा गोखरू, त्याला आपण छोटा गोखरू पण म्हणतो. बायोलॉजिकल सोर्स काय, रायपन फ्रूट्स ऑफ ट्रिब्युकुलस टेरिसायट्रीस. ठीक आहे, फॅमिली काय, झायगोफिलेसिया. जिओग्राफिकल सोर्सेस काय, इंडिया, श्रीलंका, तिबेटमध्ये आपल्याला मिळून जातील. मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स काय त्याचे, साईज 1 to 1.5 सेंटीमीटर, शेप ग्लोब्युलस फ्रूट्स consisting the 5 to 10 woody axis each with 2 pairs of the hard and sharp. ठीक आहे, कलर कसा आहे, ग्रेइश टू ग्रे. ऑर्डर कशी आहे, ऑर्डरलेस. डायग्राम दिलेले आहे, दिसते ना गोखरू फ्रूटची, बघा चेक करा. ठीक आहे, नेक्स्ट ट्रायबिक्युलस म्हणजे गोखरू. ठीक आहे, दिसतात ना डायग्राममध्ये, ह्या टाईपमध्ये प्रेझेंट असतात. 1 सेंटीमीटर दिसते. केमिकल कॉन्स्टिट्युएंट, यामध्ये कोणते कोणते केमिकल प्रेझेंट आहेत, कंटेन सॅपोनिन ग्लायकोसाइड्स विच ऑफ द हायड्रोलायसिस गिव्ह डायोसिजेनिन, रुसिजोजिन, ज्युटोजेनिन हे केमिकल कंटेंट्स प्रेझेंट असणार आहेत. ठीक आहे, अल्कोलाइडमध्ये हार्मिन, हार्मान आणि याच्यामध्ये अजून फ्लेवोनॉन ग्लायकोसाइड्स अँड फिक्स्ड ऑइल यामध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असणार आहेत. एकासाठी यूज करतो आपण गोखरू, यूज डाययुरेटिकसाठी यूज करतो. अँड टोनिक इन ट्रीटमेंट ऑफ रिनल कॅल्क्युलसमध्ये पेनफुल मॅस्च्युरेशन त्यासाठी यूज करतो. यूज्ड इन द ॲफ्रोडेसिक्स इन ट्रीटमेंट ऑफ गोट, नेफ्रायटिस, किडनी स्टोन. मोस्टली आपण किडनी स्टोनसाठी पण आपण गोखरू यूज करू शकतो, किडनी स्टोनसाठी. ठीक आहे, इंग्रेडियंट ऑफ द आयुर्वेदिक प्रिपरेशन येते लक्षात. च्यवनप्राशमध्ये पण आपण आयुर्वेदिकमध्ये पण आपण याचा यूज करू शकतो च्यवनप्राशमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट ड्रग आहे पुनर्नवा. ठीक आहे, त्याला सिनोनिम काय, रक्ता पुनर्नवा, रक्ता पुनर्नवा. ठीक आहे, होगवेड. बायोलॉजिकल सोर्सेस काय, फ्रेश और ड्राइड हर्ब ऑफ
कोरेहविया डिफ्युजा, ठीक आहे. फॅमिली नॅक्टेजिनियसी. जिओग्राफिकल सोर्स वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन इंडिया, इंडियामध्ये डिस्ट्रीब्युट म्हणजे भेटतात आपल्याला, ठीक आहे. दिसतात, डायग्राम दिसते ना तुम्हाला. मॉर्फॉलॉजी कॅरेक्टर्स काय त्याचे लिफचे, साईज 25 to 30 mm इन लॉंग, शेप ओव्हेट, कलर ग्रीन और अप्पर सरफेस व्हाईटिश कलरमध्ये असणार ऑन लोअर सरफेस, ठीक आहे. स्टीम कशी असणार आहे, ग्रीनिश पर्पल. फ्लावर कशा असणार आहे, कलर त्यांचा पिंक और अप्पर पार्ट, ऑर्डरलेस, टेस्ट बिटर असणार आहे कशाची, फ्लावरची. केमिकल कॉन्स्टंट कोणते कोणते प्रेझेंट आहेत, अल्कोलाइड, पुनर्नवीन. नायट्रोजनस कंपाऊंड्स कोणते आहेत, ऑलोएटिटॉइन, ऑल्सो कंटेन पोटॅशियम नायट्रेट, युरोसोलिक ॲसिड, बीटासिटोलिरल, पॅल्मेट्रिक ॲसिड, सेट्रिक ॲसिड, ॲरेचिडिक ॲसिड, ठीक आहे. हे केमिकल कॉन्स्टंट यामध्ये पुनर्नावामध्ये प्रेझेंट असणार आहेत. यूजेस कशासाठी यूज करतो आपण, यूज डायरेटिक, एक्सपेक्टोरंट अँड स्टोमॅक्ससाठी यूज करतो. इट ट्रीटमेंट ऑफ जॉइंटिससाठी पण आपण याचा यूज करतो. इन केसेस ऑफ द लॉस ऑफ डायजेस्टिव्ह पॉवर, इनलार्जमेंट ऑफ द स्प्लीन अँड ॲबडॉमिनल पेन्स, ऑल्सो यूज इन ओडेमा ॲक्सिटिस. अस्थमासाठी पण आपण याचा यूज करतो. इन लार्ज डोसेस इन हेमॅटिक अँड हार्ट डिसीजसाठी पण आपण याचा यूज करू शकतो. कशाचा, पुनर्नवा ड्रगचा, ठीक आहे. लक्षात आलेत का, आपण काय बघितलं आता, डायरेटिक्स लक्षात येईल ना, असे ड्रग की जे इन्क्रीज द फ्लो ऑफ युरिन, ठीक आहे. ते आणि त्यामध्ये कोणते कोणते 2 ड्रग पाहिलेत आपण, गोखरू आणि पुनर्नवा, लक्षात आलेत ना, ठीक आहे. नेक्स्ट ड्रग आपण पाहूया, ठीक आहे. नेक्स्ट आहे अँटी डिसेंट्रिक ड्रग. अँटी डिसेंट्रिक ड्रग्समध्ये कोणते कोणते ड्रग बघणार आहोत आपण, इपिकॅक्विना, ठीक आहे. एपिकॅप आपण याला म्हणतो, ठीक आहे. प्रॅक्टिकलमध्ये आपण पाहिलेले आहेत, लक्षात येते ना, एपिकॅप दाखवलेलं आहे तुम्हाला मी, एपिकॅप प्रॅक्टिकलमध्ये पाहिलेलं आहे आपण, ठीक आहे. अँटी डिसेंट्रिक ड्रगची डेफिनेशन काय, द ड्रग्स अँड अगेन्स्ट विच द अमोबेसायडल ॲक्टिव्हिटी, अमोबेसायडल ज्या अमोबियाला किल करण्यासाठी आपण अमोबेसिडल ॲक्टिव्हिटी दाखवतात, ठीक आहे, किल करतात अमोबियाला, ठीक आहे. यूज टू क्युअर, प्रिव्हेंट अमोबिक डिसेंट्री, ठीक आहे. कशासाठी यूज करतो, क्युअर किंवा प्रिव्हेंट नीट करण्यासाठी आपण अमोबिक डिसेंट्री नीट करण्यासाठी आपण याचा यूज करतो, प्रिव्हेंट करण्यासाठी. कशापासून, अमोबिक डिसेंट्री यूज कॉज्ड बाय द प्रोटोझोआ एंटोमोबिया हिस्टॉलिकला, ठीक आहे. नेक्स्ट डायग्राम दिसते ना एपिकॅक्विनाची, त्यालाच आपण एपिकॅप प्लांट पण म्हणतो, ठीक आहे. एपिकॅप, ठीक आहे. सिनोनिम एपिकॅक्विना, लक्षात येते. बायोलॉजिकल सोर्स काय, ड्राईड रायझोम्स अँड रूट्स ऑफ सेफेलेस एपिकॅक्विना किंवा सेफेलेस ॲक्युमिनेट, ठीक आहे. फॅमिली रुबेसिया. जिओग्राफिकल सोर्सेस काय आहेत, ब्राझीलमध्ये भेटतात आपल्याला एपिकॅक, ब्राझील, इंडियामध्ये पण भेटतात, ब्राझीलमध्ये पण भेटतात, म्यानमार, मलेशिया, लक्षात येते ना कुठं कुठं भेटतात, पण कोलंबिया, लक्षात येते, इंडिया, ठीक आहे. नेक्स्ट आहे कल्टिवेशन अँड कलेक्शन ऑफ प्रिपरेशन. ग्रोन इन द फूट हिल्स हिमालयाज, सोइंग द सीड्स इन द मिड जान्युवारी अँड फेब्रुवारी. जर्मिनेशन, ट्रीटमेंट विथ द लाइम वॉटर अँड हायड्रोजन peroxide. 2 months of old seedling, transplant the 10 to 10 centimeter spacing, temperature 23 to 28 degrees Celsius, uprooted after the 3 years of the vegetative growth and dried. दिसतात ना, डायग्राम दिलेला आहे एपिकॅक्विना रूटची. मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स कोणते आहेत, ब्राझील एपिकॅक्विना, त्याच्यामध्ये रूट कोणते आहेत, कलर कसा आहे रूटचा, डार्क, कुठल्या, ब्राझील एपिकॅक्विनामध्ये रूटचा बघा कलर, रूटचा कलर कसा आहे, डार्क ब्रिक रेड, डार्क ब्राऊन, ऑर्डर कशा आहे, फेंट, टेस्ट कशा आहे, बिटर, साईज अप टू 150 mm, लेंथ अँड 6 mm थिक, शेप कसा आहे, फाउंड इन थ्रोटल स्पाइसेस. रायझम्स कशा आहे, रायझमचा कलर कसा आहे, ब्रिक रेड और डार्क ब्राऊन, साईज कशी आहे, अबाउट 2 mm इन डाय अटॅच्ड टू रूट, शेप सिलेंड्रिकल आहे, ठीक आहे. ठीक आहे, त्याचे पण माय एपिकॅक्विना त्याचा कलर कसा आहे, ग्रेश ब्राऊन टू रेडिश ब्राऊन, ऑर्डर फेंट आहे, टेस्ट बिटर, साईज लार्ज दॅन ब्राझील 9 mm थिक, शेप कसा आहे, सिलेंड्रिकल. एक्स्ट्रा फीचर्स काय, ॲन्युलेशन अँड प्रेझेंट इन ब्राझील व्हरायटी अँड अब्सेंट इन पनामा व्हरायटी, रायजेस आर प्रेझेंट इन सर्क्युलिंग अँड द रूट्स ऑफ द बोथ. केमिकल कॉन्स्टंट, यामध्ये कोणते कोणते केमिकल कॉन्स्टंट प्रेझेंट आहेत, एक कंटेंट्स 2 to 2.5 isoquinol alkaloids. The alkaloids are cephalin, psychotrin,
psychotrine, methyl ether, imetin. The alkaloids are closely related and can be intravenogated. Also contains epicaconic acid, glycoside, starch, phytosterol, malic acid, citric acid, sugar, resin, फॅट, कॅल्शियम ऑक्झिडेट. ठीक आहे, हे केमिकल कॉन्स्टिट्यूट त्यामध्ये आपण प्रेझेंट आहेत. स्टँडर्ड काय आहे त्याचे? टोटल ॲश नॉट मोर दॅन 5%. ॲसिड इनसोल्युबल ॲश काय? नॉट मोर दॅन 2%. फॉरेजिन ऑर्गॅनिक मॅटर नॉट मोर दॅन 1%. केमिकल टेस्ट याच्यामध्ये कोणत्या कोणत्या केमिकल टेस्ट प्रेझेंट आहेत? 500 mg ऑफ ड्रग ॲडेड 20 ml HCl, 5 ml वॉटर. त्याला शेक करायचं वेल आणि फिल्टर करून घ्यायचं आहे. फिल्ट्रेट घ्यायचं, त्यातला फिल्ट्रेट ॲडेड 0.5 mg पोटॅशियम क्लोराईड घ्यायचं आहे, ॲड करायचं आहे. आपला कोणता कलर? इट गिव्स द येल्लो कलर चेंजिंग टू द रेड ऑन स्टँडिंग ड्यू टू द इमिटिंग. ठीक आहे. नेक्स्ट कोणते आहे? सेकंड केमिकल टेस्ट ड्रग ॲडेड सल्फ्युरिक ॲसिड ॲड मॉलिबेडिक ॲसिड. ठीक आहे. इट गिव्स द ब्राईट ग्रीन कलर आपल्याला मिळणार आहे. ह्याचे युजेस कशासाठी आपण यूज करतो? याचा इन स्मॉल डोसेस ॲज अन एक्सपेक्टोरंट म्हणून यूज करतो. इन लार्ज डोस ॲज एमॅटिक म्हणून यूज करतो. लार्ज डोस यूज इन अमोबिक डिसेंट्रीसाठी यूज करतो. इमॅटिन इज यूज द अँटी इमॅटिन कशासाठी? अँटी ट्यूमर अँटी कॅन्सरसाठी पण यूज करतो आपण. इपिकॅक सिरप इज यूज्ड आहे अँटीडायोट. इपिक सिरप कशासाठी यूज करतो? अँटीडायोट बिकॉज ऑफ द इमॅटिक प्रॉपर्टीज असल्यामुळं. ठीक आहे. हे झाले त्याचे युजेस. ठीक आहे. आपण कोणता बघितला? आपण अँटी डिसेंट्रिक. ठीक आहे. अँटी डिसेंट्रिक ड्रग बघितलेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणता ड्रग बघितला? एपिकॅक हा आपण ड्रग बघितले. लक्षात आलेत ना सगळ्याला? आपण ड्रग जेवढे शिकवले तेवढे. ठीक आहे. त्याचा स्टडी करा, अभ्यास करा, त्याचे नोट्स असाइनमेंट करा. प्रत्येक ड्रग 5-5 वेळेस लिहा. ठीक आहे. थँक्यू.